अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 12 मार्च, आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे संस्कृतीचे संवर्धन झाल्याशिवाय आमचे नाते जोडता येणार नाही. संस्कृती या शब्दामधूनच सुसंस्कृत या शब्दाची निर्मिती झाली असावी. सुसंस्कृत कुणाला म्हणावे? ज्याच्यावर चांगले संस्कार झाले असून जो त्या संस्काराप्रमाणे वागतो आहे त्याला म्हणावे. आणि सुसंस्कृतपणा सांगते तिला संस्कृती म्हणावे. सर्वसाधारणपणे आपण आपल्या ताटातील खाणे याला प्रकृती व आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणे याला संस्कृती म्हणतात. पण आपलेही खायचे, दुसऱ्याच्याही ताटातील खायचे, शेजाऱ्याचे खायचे, गावचे खायचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे, देशाचे, जिथे जसे मिळेल तिथे तसे खायचे याला विकृती म्हणावे. हीच सध्या खूप बळावलेली आहे. संस्कृती लोप पावून विकृतीची भरभराट झाली आहे. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार, अशी पाळी पतिव्रतेवरती आलेली आहे. शेवटी सत्याचा विजय हे खरे, मात्र माणसाचा शेवट झाल्यावर सत्याचा विजय होऊन त्या माणसाला विजयाचा काय उपयोग होणार? म्हणून तर श्री महाराजांचा आग्रह होता, तुम्ही संस्कृतीचे संवर्धन करा. संस्कृतीचे पालन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तो आपला इतिहास आहे. इतिहास नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मग महाराज म्हणतात, इतिहास नष्ट होऊ नये म्हणून आमचा जन्म आहे. तुमचे रिमोट हवेतून चालत असतील, पण आमचा रिमोट कंट्रोल जमिनीतून चालतो. तुमच्या राज्यात युरेनियमच्या झाडाला बॉम्बची फळे आलेली आहेत. याचा भडका कधी होईल सांगता येत नाही. मी ठेवलाय म्हणून तुमचा जगाशी संबंध राहिलाय. इतके तुम्ही अडाणी व अहंकारी आहात. आता श्री महाराजांच्या दृष्टीने संस्कृतीचे पालन म्हणजे काय याचा आपण विचार करू. त्यासाठी केवळ महाराजांची शिकवण आपण वाचली तर त्याप्रमाणे वागणे म्हणजे संस्कृतीचे पालन करणे होय. आपण ज्या पैशाला सर्वस्व मानतो त्याला महाराज म्हणतात, पैसा सर्वस्व नाही. विषयाने वाटोळे केले तरी तुम्हाला शहाणपण कधी येणार? आत्मविश्वास हेच समाधान. आपले कर्तव्य आपण करावे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. मागता थोर असतो माणसाने सतत उद्योगात असावे. मीपणा काय कामाचा. परमेश्वराने दिलेले सांभाळता आले पाहिजे, यालाच जीवन असे नाव. ज्याचे विचार चांगले तो चांगला. कागदी मेळ आणि हाती केळ. मन मनाचे पोते आई बहिणीकडेही जाते. समाधान हीच खरी श्रीमंती आहे. गुरु हे आपले सर्वस्व आहे. मिळत मिळत मिळते, राखले तर राहते, वाढवले तर वाढते व घालवले तर जाते. जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी द्यावे. रोग कधी आपला मित्र होईल हे सांगता येत नाही. मामलेदाराच्या गाडीत बसला म्हणून काय मालक झाला का, की ड्रायव्हर झाला? आपले तेही आपले व परक्याचे तेही आपले असा भ्रष्टाचार करू नये. तुमचे हित कशात आहे हे आम्ही बोंबलून सांगून सुद्धा तुम्हाला कळेना
तुमचे वागणे बघून आम्हाला नको नको जन्म झाला आहे. भगवंताचे नाम घेतलेले वाईट आहे का? ओढाळ जनावर वाट काढते व त्याच्या पाठीमागे बाकीची जनावरे धावतात. पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग. सद्विचार हाच परमेश्वर. कर्तव्याचे पालन म्हणजे संस्कृतीचे पालन होय. जो बसे तो फसे, उडाला तो बुडाला. तुम्ही बिघडला म्हणून देवाने पाऊस बांधून ठेवला. जगात आपलेपणा संपला ही आपली स्वर्ग कथा. भंजून खाल्ल्यावर कंपाऊंडरचा डॉक्टर होतो, ही काही वाक्ये नमुन्यादाखल दिलेली आहेत. सहजची बोलणे हाची उपदेश. तुम्ही ऐकायचे तसे असेल तर ऐका, नाही तर तुमची कशी घालायची असेल तशी घाला, असेही ते सात्विक संतापाने म्हणत असत. वरील प्रत्येक वाक्यावर विचार करा. हेच सांस्कृतिक पालनाचे घटक आहेत. त्यामुळे श्री महाराजांच्याकडे दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांच्या पैकी कितीतरी योगी, साधू, संत, बैरागी, जोगी, अधिकारी पुरुष होते. दर्शन घेऊन जाताना प्रत्येकाचे एकच मत व्हायचे, श्री महाराज म्हणजे देव आहेत, आम्ही साधक आहोत. हा एवढा मोठा तपस्वी योगी, यांच्याकडे ज्ञान सागरासारखे, पण ते स्वतःला लहान समजतात. आमच्यावर जवळ ज्ञान ते किती, पण आम्ही स्वतःला महान समजतो. मोठेपणा लपविणारा खरा मोठा असतो, पण आम्ही स्वतःला महान समजतो. आम्ही मात्र नसणारा मोठेपणा मिरवतो. अर्धी घागर डचमळते, भरलेली घागर आवाज करत नाही, हेच खरे. पुढे महाराज म्हणायचे, गायी सांभाळाव्यात, वाईट वागू नये. वागणुकीत बदल झाला तरच शांतता. अलीकडे वागणूक बिघडली तर पंचांतरी काय सांगणार? स्वतः उत्तम होण्यासाठी काम आणि नाम सांभाळा. कर्तव्याविषयी जागृती व भगवंतावर प्रीती असणारा हा आनंद साम्राज्याचा धनी. दुसऱ्याला आनंद द्यायचा, पण चिरंजीव आनंदासाठी कर्तव्याप्रती जागृती, भगवंतावर प्रीती सांभाळा, संस्कृती सांभाळा. या गोष्टीचे शिक्षण आयुष्यभर देत राहिला. वरील दिलेल्या वाक्यावर जर आपण विचार केला तर जीवनाचे सार सांगणारी ही वाक्य आहेत असे म्हणता येईल. त्याचे कल्याण होईल. यापेक्षा मी काय सांगणार. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.